मित्रांनो, आयुष्यात प्रगती करण्यासाठी आपल्याला अनेक स्किल्स शिकणे गरजेचे असते, पण ह्या सर्व स्किल्सपेक्षा एक अत्यंत महत्त्वाचं स्किल आहे ज्याच्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात, आणि ते आहे कम्युनिकेशन स्किल, म्हणजे संवाद कौशल्य. हो मित्रांनो, तुम्ही खूप मेहनती आहात, स्मार्ट आहात, तुमच्यात आत्मविश्वासही आहे, पण जर तुम्हाला समोरच्या बरोबर संवाद कसा साधायचा हेच माहिती नसेल तर तुम्ही नेहमी बाकीच्यांपेक्षा मागे राहाल, आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या गोष्टी लोकांपर्यंत प्रभावीपणे मांडता आल्या पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या सर्व गोष्टी सांगणार नाही जे अनेक लोक तुम्हाला सांगतात, जसे की बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून संवाद करा, चेहऱ्यावर हलकसं स्मित ठेवा, तुमची देहबोली वगैरे वगैरे वगैरे. असं मी काहीच सांगणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संभाषण करण्याच्या अगदी साध्या पण अत्यंत प्रभावी अशा 5 टेक्निक सांगणार आहे, ज्याचा वापर केल्यामुळे तुम्ही एकदम ठामपणे आणि आत्मविश्वासाने आपले मुद्दे मांडू शकाल. चला तर मग बघूयात कोणत्या आहेत त्या 5 टेक्निक्स. नंबर 5, क्वालिटीला महत्त्व द्या. मित्रांनो, एखाद्याशी संवाद साधताना तुम्ही किती बोलताय ह्यापेक्षा तुम्ही काय बोलताय हे जास्त महत्त्वाचं असतं. तुम्ही अशा अनेक लोकांना पाहिलं असेल, किंवा तुम्ही स्वतःही त्या लोकांपैकीच एक असू शकता, जे संभाषणादरम्यान तेच ते, ॲक्च्युली, यू नो, खरंच ह्यासारख्या शब्दांचा वारंवार प्रयोग करतात. माझा एक मित्र आहे जो फक्त 5 मिनिटांच्या संभाषणातही कमीत कमी 20 वेळा ॲक्च्युली ह्या शब्दाचा वापर करतो. उदाहरणार्थ, मी जर त्याला विचारलं की काल तू ऑफिसला का नाही आलास, तर तो उत्तर देतो, अरे काही नाही, ॲक्च्युली मी जरा आजारी होतो. अच्छा, काय झालं? ॲक्च्युली गेल्या 2 दिवसांपासून मला ताप येत होता. आता तुझी तब्येत कशी आहे? आता बरी आहे, ॲक्च्युली औषध सुरू आहे. अशा प्रकारे 5 मिनिटांच्या संभाषणात त्याने ॲक्च्युली या शब्दाचा जणू पाऊसच पाडला. हेच नाही तर प्रत्येक वाक्यानंतर हम अशा शब्दांचा वापरही केला, खरं तर ज्याची या संभाषणात काही गरज नव्हती. ह्याच्या व्यतिरिक्त हे संभाषण करताना तो आणखीन एक चूक करतो, ज्याच्याविषयी आपण पुढच्या पॉइंटमध्ये बोलणार आहोत. सांगायचा मुद्दा, संवाद साधताना आपली गोष्ट मुद्देसूद म्हणजे टू द पॉइंट मांडा. फालतू आणि अनावश्यक शब्दांचा वापर करणं टाळा. तुमचा मुद्दा मांडत असताना फक्त त्या शब्दांचा वापर करा जे खरोखर आवश्यक आहे. नंबर 4, बोलत असताना पॉज घ्या. शब्दांमध्ये इमोशन्स आणा. मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या मित्राबद्दल सांगितलं होतं ना, जो बोलताना आणखीन एक चूक करतो. तो बोलताना नेहमी एका रोबोट सारखे बोलतो. म्हणजे काय, तर बोलताना मध्ये मध्ये पॉज म्हणजे विश्रांती न घेणे आणि कोणत्याही इमोशन शिवाय आपली गोष्ट सांगून टाकणे. आता 10 दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे, जेव्हा मी त्या मित्राला विचारलं की तुला कोणते ठिकाण फिरायला जास्त आवडते, तर त्याने मला सांगितले, मला गोवा हे ठिकाण फार आवडते. आम्ही दरवर्षी गोवा फिरायला जातो. गोवामध्ये ॲक्च्युली मला साऊथ गोवा जास्त आवडते. ही गोष्ट त्याने थोडाही पॉज न घेता एका श्वासात सांगून टाकली. शिवाय त्याच्या शब्दात काही भाव सुद्धा नव्हते. आता तुम्ही माझ्या आणि माझ्या मित्राच्या संभाषणातून काय शिकू शकता? तुम्हाला पॉज घ्यायला हवा, म्हणजे तुमचं वाक्य जिथं पूर्ण झालं तिथं काही सेकंद थांबून मगच पुढे सुरू करायला हवं. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये इमोशन्स आणणे खूप गरजेचे आहे. जसे की समजा तुम्हाला कोणी विचारलं की आजचे हवामान कसे आहे, तर आजचे हवामान खूप चांगले आहे, पाऊस पडेल असे वाटते. असं बोलण्यापेक्षा हे बोला, वा, आज हवामान किती छान आहे, थोडा पाऊस पडेल असे वाटते. एकूण काय तर पोपटासारखं नाही, तर भावनांसकट आरामात एका योग्य स्वरात बोला. दुःखद प्रसंगांबद्दल बोलताना आपला स्वर खाली ठेवा आणि एखादी चांगली आनंदाची गोष्ट सांगत असाल तर एकदम जोशमध्ये सांगा. मित्रांनो, विसरू नका, प्रत्येक शब्द सुंदर असतो, त्याला त्या सुंदरतेने मांडा. नंबर 3, स्टेटमेंट्सचा वापर करा. मित्रांनो,
एखाद्याशी बोलत असताना तुम्ही जर त्याच्यावर एका पाठोपाठ एक प्रश्नांचा भडीमार केला तर शक्यता आहे तो तुमच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करेल, कारण त्याला असं वाटेल की तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू घेत आहात आणि मग मनातल्या मनात तो तुमच्यापासून लवकरात लवकर पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच प्रश्न विचारण्यापेक्षा स्टेटमेंट्सचा वापर करा. ह्याकरता मी तुम्हाला 2 प्रकारची स्टेटमेंट सांगतो, ज्यातील पहिली आहे कोल्ड रीड स्टेटमेंट. ह्यात तुम्हाला समोरच्याला प्रश्न विचारायचे नाहीये, तर त्याचे हावभाव आणि देहबोलीवरून त्याच्याबद्दल अंदाज लावायचा आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला समोरच्याला विचारायचं आहे की तुम्ही कोणत्या वर्गात शिकत आहात, तर असं विचारणं जरा बोरिंग वाटू शकतं. म्हणून ह्याच गोष्टीला जर असं विचारलं की तुम्ही खूप हुशार दिसत आहात, मी निश्चितपणे सांगू शकतो की तुमचा आवडता विषय विज्ञान आहे आणि तुम्ही 11वीत शिकता. तुम्ही जर चुकीचे बोलत असाल तर समोरचा तुम्हाला दुरुस्त करेल, आणि समजा जर तुमचं बोलणं बरोबर असेल तर तुमचे आणि त्याचे चांगले बॉन्डिंग होऊन जाईल. लोकांचं भविष्य सांगताना साधू लोक सुद्धा हीच पद्धत वापरतात. दुसरी टेक्निक आहे स्टोरी टेलिंग. तुम्हाला जर समोरच्या व्यक्तीला हे विचारायचं आहे की तुम्हाला कोणता विषय सर्वात जास्त कठीण वाटतो, तर हे विचारताना तुम्ही त्याला आपल्याविषयी सांगू शकता. जसं की, मला तर गणित हा विषय खूप जास्त कठीण वाटतो. गणिताचे प्रश्न तर मला सोडवताच येत नाही. अशा वेळी ह्या गोष्टीची खूप जास्त शक्यता असते की समोरचा व्यक्ती सुद्धा तुम्हाला लगेच सांगायला सुरुवात करेल की त्याला कोणता विषय सर्वात जास्त कठीण वाटतो. नंबर 2, संभाषणातून वेगवेगळे मुद्दे उपस्थित करा. मित्रांनो, तुमच्या संभाषणातही अजून काय चाललंय, बाकी काय, अजून सांगा, हेच चालत असेल तर ह्याचा उपाय आहे संभाषणातून वेगवेगळे मुद्दे उपस्थित करा. ह्याला एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. समजा जर तुम्हाला कुणी हे विचारलं की तुम्ही कुठून आहात, तर तुम्ही उत्तर द्याल, मी कोल्हापूरचा आहे. आणि तुम्ही, मी पुण्याचा आहे. अच्छा, अजून काय चाललंय? आणि अशा प्रकारे तुमचे हे पूर्ण संभाषण निरुपयोगी होऊन जाईल. म्हणून तुम्हाला असं नाही करायचंय. मग तुम्हाला काय करायचं आहे, तर असं बोलण्यापेक्षा तुम्ही हे म्हणू शकता, मी कोल्हापूरचा आहे, पण नोकरीसाठी मला बाहेर जावे लागेल, जिथे चांगल्या संधी आहेत, पण मला समजत नाहीये नक्की कुठे जायला पाहिजे. थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला एका शब्दात उत्तर नाही द्यायचंय. म्हणजे तुमच्या उत्तरामध्ये सुद्धा काही प्रश्न निर्माण झाले पाहिजे, ज्यामुळे समोरचा त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देऊ शकेल. तुम्ही जर खूप कमी माहिती सांगितली तर संभाषण पुढे कसं जाईल? म्हणून नेहमी असे प्रश्न विचारा ज्याचे उत्तर हो किंवा नाही मध्ये देता येणार नाही. जसे की, तुमचे ह्याच्याबद्दल काय मत आहे, ह्याबद्दल तुमचे काय विचार आहे. अशा प्रश्नांची उत्तरे हो किंवा नाही मध्ये देताच येणार नाही. नंबर 1, तुम्ही समोरच्याच्या कामास येऊ शकता हे समोरच्याला पटवून द्या. मित्रांनो, ह्या मुद्द्याला समजण्यासाठी आपण एक पैज लावूया. जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर काय झालं पाहिजे यासाठी मी तुम्हाला 2 पर्याय देतो. पर्याय नंबर 1, जर तुम्ही जिंकले तर मी तुम्हाला 100 रुपये देईल, आणि जर तुम्ही हारले तर तुम्हाला मला 20 रुपये द्यावे लागतील. पर्याय नंबर 2, जर तुम्ही जिंकले तर मी तुम्हाला 30 रुपये देईल, आणि जर तुम्ही हारले तर तुम्हाला मला काहीच द्यायचे नाहीये. मला सांगा, ह्या 2 पैकी तुम्ही कोणता पर्याय निवडाल? रिसर्च अनुसार जास्त करून लोक पर्याय नंबर 2 ची निवड करतील, कारण त्यात फायदा कमी असला तरी नुकसान मात्र काहीच नाहीये. आपली मानसिकता अशीच आहे, फायदा झाला नाही झाला काही फरक पडत नाही, पण नुकसान मात्र झालं नाही पाहिजे. आता हा फंडा तुम्ही तुमच्या संभाषणामध्ये कसा वापराल ते बघूया. जेव्हा तुम्ही कोणालाही भेटता तेव्हा समोरच्याला हा संकेत द्या की त्याला तुमच्यापासून खूप फायदा होणार आहे. आपलं नेहमीचं रडगाणं गाण्याऐवजी त्याला हे दर्शवण्याचा प्रयत्न करा की तुम्ही त्याच्या खूप कामाचे व्यक्ती आहात. असे केल्याने लोक तुमच्या गोष्टींमध्ये रुची घेतील आणि त्यांना तुम्हाला गमावण्याची भीती वाटेल. हेही लक्षात असू द्या की समोरच्याला फक्त जाणीव करून द्यायची आहे की तुम्ही त्याच्या कामाचे आहात. त्याला हे बोलून दाखवायचं नाहीये की तू जर माझ्यासोबत राहिला तर मी तुझी साथ देईल, तुला खायला घालेल, तुला प्यायला घालेल, तुला हसवेल, वगैरे वगैरे वगैरे. मित्रांनो,
हे होते ते 5 जबरदस्त नियम, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे संवाद कौशल्य खूप छान प्रकारे सुधारू शकता. आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.